मला काही असो, आम्ही कोणत्याही विचारधारेने लढूत. आम्ही स्टेजवर जरी वेगवेगळ्या विचाराचे असलात तर आमचा बाप एकच होता. मला फाटका धोत्रावाला असला तर आम्हाला महागाडी पैदा केलेला, कारण आमचा बाप महागाचा होता, दुसरा कोणी नव्हता बांधवांनी. त्याकरता येणाऱ्या 22 तारखेला तुळजापूरला अखंड महाराष्ट्रातली मातंग समाज तिथं मोर्चात येणार आहे. त्या मोर्चाचं नेतृत्व मला करायची संधी दिलेली, त्याकरता आपणही तन मन धनाने या मोर्चात सहभागी व्हावं. मी अण्णाभाऊच्या जयंती उत्सवानिमित्त एवढंच सांगतो की मी ही आजही बोलतो आणि भविष्यात मी मातंग समाजाचा इतिहास जपण्यासाठी बोलन. याच्याबद्दल काही दुशंका नाही. मला काही वाटत नाही कोणाला कशावर बनतायत, कोणाला काय वाटतंय हे माझ्यासोबतचे सहकार्य. पण जिथं मांगाचा इतिहास आहे, जिथं मांगाची जागा आहे, हे प्रोटोकॉल ही आमची मागणी आहे आणि आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण या अण्णाभाऊची जयंती ही आमच्या इतिहास, आमचं परिवर्तन झालं पाहिजे. मग तुम्ही सांगा राजेश भाऊ, तुम्ही आम्हाला उपेक्षित ठेवला हा प्रश्न केलता ना, त्याचं कारणच हे आहे ना, हिंदूने आमच्याकडे बघितलं ना, बौद्ध धर्मावाल्याने ना, जैन धर्मावाल्याने आणि लिंगायत धर्मावाल्याने. आपलं चौकोन वाटलं झालेलं आहे. आपला फक्त महाराष्ट्रामध्ये जर विचार केला माजलगावचा तर इथंच फक्त परिवर्तन असं मी समजतो. इथं बोलणारे लोक आहेत, कारण अख्ख्या महाराष्ट्रातले लोक इथं येतात माजलगावला. दीपक भाऊ, दीपक दाजी, विषय असा आहे की इथं जे परिवर्तन वेगवेगळ्या विचारधारेतलं मातंग समाजाचं, हे खूप की समाजाचा जो हिस्सा आहे, आजपर्यंत उपेक्षित ठेवलेला जो हिस्सा आहे, ते आणण्यासाठी आपलं सर्वांचं तुमचं आमचं काम आहे. भलं मी माझ्या वेगळ्याच विचारधारेने काम करत असेल, राजेश भाऊ राजेशजी घोडे तुम्ही वेगवेगळ्या विचारधारेने काम करत असाल, पण शेवट आपलं कुळ एकच आहे, ते म्हणजे माग आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.